नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या स्लीव्हचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। 4 इंचाची स्लीव्ज कशी कटिंग करायची। ही जी स्लीव्ज आहे ती 36 साइजच्या ब्लाऊजसाठी मी कटिंग केलेली आहे। तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये या स्लीव्हचं कटिंग सांगितलेलं आहे। कटिंग करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। त्याची ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। फोल्ड बाजूकडून स्लीव्हच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर स्लीव्हची तयार उंची आहे 4 इंच। अस्तरची स्लीव्ज असल्यामुळे 1 इंच वाढवलेला आहे, ॲड केलेला आहे। 5 इंचावर मार्किंग करून घेतलं। समांतर अंतरावर सुद्धा 5 इंचावर मार्किंग करून घेतलं। आता छोट्या स्लीव्हसाठी घडी कितीची घ्यायची हे बऱ्याचदा कन्फ्युजन असतं आणि बाही कमी पडते बऱ्याचदा, तर ती पडू नये म्हणून एक सिंपल फॉर्म्युला सांगितलेला आहे। तर इथे 36 साइजचा हा ब्लाऊज आहे, तर 36चा चौथा भाग होतो 9 इंच। 9 चौक 36, 9 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 10 इंचाची इथे स्लीव्हची घडी घेणार आहोत। 10 इंचावर असं मार्किंग केलं। इथून कॅप हाईट दिलेली आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर तिथून आतमध्ये 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे। इथं आतमध्ये आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढं मार्किंग करायचे, 1.5 किंवा 2 इंच। मी इथे 2 इंच घेतले म्हणून 2 इंचावर मार्किंग केले। इथून वरच्या बाजूने 1 ते 1.5 इंचापासून असा स्लीव्हचा आकार द्यायला सुरुवात करायची। हे 2 पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत, बघू शकता इथे दाखवलंय त्याप्रमाणे। आणि त्याच्या आतमधून एक अर्धा इंचावर आपल्याला एक आतून आकार द्यायचा आतल्या मुंड्याचा। तर अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही ही स्लीव्हची कटिंग करू शकता। खाली दंडघेर जो काही आहे त्याचा निम्मा घ्यायचा। इथे दंडघेर आहे 13 इंच, तर त्याचा निम्मा घेतला 6.5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। आणि हे जे 2 पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचं। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचं आहे। साइडने पहिल्यांदा कट करून घेतलं बाहेरचा आर्महोलचा आकार, त्यानंतर आतल्या आर्महोलचा आकार स्लीव्ज ओपन करून कटिंग करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला ही स्लीव्ज कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। सोपी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला माझा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।